रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे ईश्वरी आणि अर्णव दोघंही जण छान अशी रूम सजवत असतात, कारण आता बाळाचं वेलकम करायचं ते सुद्धा एकदम जोरात हे आता ठरलेलं असतं. तर ईश्वरी अर्णवला म्हणते की आपण एवढं सगळं काही करतोय हे तर ताईंना आवडेल ना, ताई रागराग तर करणार नाही ना, असाही विचार ना आता डोक्यामध्ये येत असतो. अर्णवही विचार तोच करत असतो ईश्वरी म्हटल्यावर. पण नंतर ईश्वरीच अर्णवला म्हणते की आपण एवढं सगळं छान रेडी केल्यावर ना ताईचा राग आहे ना, मला तर वाटतं असा छू होऊन जाईल. म्हणजे ना ताई फक्त ना आपलाच विचार करेल आणि ताईला असं वाटेल की किती छान सजवलं आहे. आणि ना आपण आहे ना हे डेकोरेशन ना असं करूया की बाळही बघता क्षणी खुश व्हायला हवं. मग आता बाळासाठी काही खेळणी आणलेली असतात, तीसुद्धा व्यवस्थित लावून ठेवण्याचं काम सुरू असतं. ईश्वरी जिथे लावून ठेवत असते तिथे अर्णवला पटत नसतं, तर अर्णव जिथे ती खेळणी ठेवत असतो तिथे ईश्वरीला पटत नसतं. म्हणून त्या दोघांमध्ये तू तू मेमे सुरू असतं. मग आता ती म्हणते की हे इथे चांगलं नाही दिसत आहे, थांबा आपण हे इथे ठेवूया. पण अर्णव म्हणतो की नको, हे इथे नको, आपण हे इथे ठेवूया. मग त्यांचे हे सगळं काही कारनामे सुरूच असतात. त्यातच आता त्यांना बलून्सही फुगवायचे असतात, कारण ना लवकरात लवकर ही तयारी करायची असते. का तर त्यांना आता अंजलीला सरप्राईज द्यायचं आहे म्हणून. त्यासाठी त्यांची ही सगळी तयारी सुरू आहे. इकडे आता आकाशला नम्रताचा कॉल आलेला असतो आणि आकाश आता नम्रताला सांगू लागतो की मला माहिती आहे पोचायचं आहे, पण मला थोडा उशीर होतोय, मी यायचा प्रयत्न करतोय. नम्रता म्हणते पण सर तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे की ते सगळीच जण क्लायंट जे आहे ते यायची वेळ झालेली आहे आणि तुम्हाला मी तुमच्या वेळेनुसार विचारलं होतं, तेव्हा तुम्ही मला आजचाच दिवस सांगितला होता आणि म्हणून मी आजचा दिवस सिलेक्ट केला आणि आता ऐन वेळेला तुम्ही नाही असं म्हणताय, कसं चालणार आहे हे सगळं, असंही ती आता आकाशला म्हणत असते. आकाश तिला म्हणतो की मी म्हटलोय का मी नाही येते करून, मी येतोय म्हटलंय ना, पण मला थोडा वेळ दे, मला वेळ लागू शकतो, असंही आता तो तिला सांगत असतो. नम्रतावर त्याची आता चिडचिड होत असते, कारण सगळीकडनं त्याचं मरण झालेलं असतं. इकडनं अंजलीसुद्धा टोमणे मारत असते, त्यात वल्लरीसुद्धा आणि त्यात आता नम्रता. त्यामुळे तो चिडचिड करत नम्रताला म्हणत असतो की मला तू सांगितलंयस ना एकदा, तर मी म्हटलंय ना मी येणार, नको चिडचिड करू आणि मला जसा वेळ मिळेल तसा मी येईन, असंही तो आता तिला म्हणू लागतो. जेव्हा आता तो हे सगळं काही बोलतो ना, तेव्हा आता त्याची चिडचिड होत असते आणि तो इकडे तिकडे पाहत असतो. आणि त्याच वेळेला आता आकाश म्हणत असतो की मी फोन ठेवतोय, आपण नंतर बोलूया, आणि असं बोलून तो आता फोन ठेवून देतो. नम्रता म्हणत असते की अजबच आहे ह्यांचं, यांना काय झालं आहे असाही विचार ना आता मनामध्ये येऊ लागलेला असतो. पण दुसरीकडे आता इकडे ईश्वरी तयारी करत असताना तिचं लक्ष जातं आणि ती इथेकडे तिकडे बघते, तर तिला आता कळतं की अर्णवेना ते जे मंकी आहे ते सुद्धा आता त्या पाळण्याला लावत असतो, तर त्याने ते बरोबर मधोमध लावलेलं असतं. पण ईश्वरी म्हणत असते की ते बरोबर नाही दिसत आहे मध्ये, आपण ना हे थोडं बाजूला लावूया, आणि असं बोलून तो आता ते मंकी जे आहे ते काढत असतो, तो मध्ये लावतो तर ती बाजूला लावत असते. मग आता त्यावरनं त्यांचे भांडणं होत असतात. ती म्हणत असते की बघा ना अर्णव सर, हे इथेच बरोबर दिसते, पण आता अर्णव ऐकायला तयार नसतो. तो म्हणत असतो की मध्ये बरोबर दिसेल म्हणजे बाळाला ना मध्येच ते उभं राहिलेलं दिसेल, मग किती छान वाटेल ना. पण ईश्वरी म्हणते ते मध्ये बरोबर वाटत नाही आहे, म्हणूनच मी हे बाजूला ठेवते, ऐका माझं, असं बोलून त्यांचं आता इथेसुद्धा भांडण होत असतं. त्यानंतर आता त्यांनी बलून्स फुगवायला घेतलेले असतात, त्यामध्ये ना आता ती एक एक करून बलून फुगवत असते. मग आता त्या बलून्समध्ये ना त्यांच्या लक्षात येत असतं की पिंक कलरचे बलून्स आहेत, फुगवून झाल्यानंतर थोडंफार गरम होतं आणि म्हणूनच ना आता गरम झाल्याबरोबर इकडे पंखा लावायचं काम अर्णवने केलेलं असतं. अर्णव जसा पंखा लावतो ना तसं आता ते फुगे जे आहेत ते सगळे काही उडतात. मग आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, तुम्ही फॅन का ऑन केला, तुम्हाला काही कळतं का नाही, बघा ना सगळे फुगे सगळे उडून जात आहेत, नका ना असं करू, आणि असं बोलूनच ती त्याला आता ओरडत असते. त्याच वेळेला अर्णव म्हणतो की मला गरम होतं आहे, मला गरमी बिलकुलही सहन होत नाही आहे, असंही तो आता म्हणू लागतो. त्यावरती म्हणते
म्हणते की हो अर्णव सर हे सगळं ठीक आहे, थांबा, तुम्हाला गरम सहन होत नाही आहे ना, मग आता तुमच्यासाठी मी काहीतरी घेऊन येते, असंही ती आता म्हणू लागते. त्याच वेळेला आता सगळी तयारी होत असते आणि आता ईश्वरीला वाटत असतं की अर्णव सरांना गरम होतं आहे, तर म्हणजे अर्णव सरांना काहीतरी आणायची गरज आहे एकदम थंड, जेणेकरून त्यांना बरं वाटेल, असाही विचार ना आता डोक्यामध्ये येऊ लागलेला असतो. आणि म्हणूनच ना आता ईश्वरी जी आहे ती अर्णवला म्हणते की अर्णव सर जरा थांबा हां, मी आलीच. मग आता अर्णव म्हणतो की तू आता कुठे चालली आहेस? मग अर्णवला ईश्वरी सांगत असते की मी कुठे नाही, तर 2च मिनटं द्या, मी जाऊन येते. आणि असं बोलून ती आता बाहेर गेलेली असते. ज्यूस आणलेला असतो तिने एका हातामध्ये आणि एका हातात बर्फ असतो. बर्फाच्या ह्याच्यामध्ये आता ती विचार करत असते की घ्या, तुम्हाला हे ज्यूस आवडते का बघा, हे ज्यूस जर नाही आवडलं ना तर मला सांगा, म्हणजे आपण हे ना त्या ज्यूसमध्ये थोडासा बर्फ घालूया, बघा थंड लागतंय का. मग आता तो म्हणतो की हो बरोबर वाटतंय. ईश्वरीच्याही लक्षात येतं की चला अर्णव सरांनी आता हे जे सरबत आहे ते पिल्यानंतर बरं वाटलेलं आहे, तर ईश्वरीने जे बर्फ आणलेले असतात त्या बर्फांसोबत ती आता अर्णवची मस्करी करायची आहे असं ठरवते. मग आता अर्णव जो आहे ना तो बसलेला असताना त्याच्या अंगात मुद्दामून ती बर्फ टाकते. मग आता अर्णवची चिडचिड होऊ लागते. अर्णव म्हणत असतो की हे सगळं काय चाललंय यार मिस इंदौर, आता मला त्रास होतोय ना या सगळ्याचा. आणि मग काय तो तिच्या मागे पुढे करू लागतो. जसा तो आता तिच्या मागे पुढे करतो ना तसे ईश्वरीसुद्धा आता पळत असते. तर अर्णवने ना आता ईश्वरी पुन्हा एकदा बर्फ त्याच्यावर फेकत असते. म्हणूनच मुद्दामून ना आता मध्ये टेडी बिअरला ठेवलेलं असतं, त्या टेडीला मध्ये घेऊन यांची भांडणं सुरू असतात. ही भांडणं सुरू असतानाच अचानक ना दोघांचाही तोल जातो आणि दोघंही जण ना आता तिथे असणाऱ्या बेडवर पडतात. दोघंही जण जसं बेडवर पडतात ना तसं आता एकमेकांकडे पाहू लागतात. त्या दोघांच्याही मध्ये आता तो टेडी असतो आणि टेडी दोघांच्याही मध्ये असल्यामुळे आता त्या दोघांचंही एकमेकांवरचं लक्ष काही विचलित होत नसतं, एकमेकांकडे बघत असतात. त्याच वेळेला अर्णव म्हणत असतो की बाबा चला आपल्याला अजूनही तयारी करायची आहे, असा विचार करून असतो आता उठलेला असतो. इकडे आता ईश्वरी पुन्हा एकदा असा काहीतरी प्रसंग अनुभवायचा विचार करत असते. म्हणूनच ती आता तिच्या हातात असलेला बलून त्याच्यावर फेकून मारते. त्यानंतर आता अर्णवच्या हातामध्ये ती बलून आलेलं असतं. मग अर्णव त्या बलूनाकडे एकटक बघत असतानाच हातातच बलून फुटलं जातं. हातात जसं बलून फुटतं ना तसं आता ईश्वरीला हसू आवरत नसतं. ईश्वरी इकडे तिकडे पाहत असते. दुसरीकडे आता अंजलीला ती नर्स चालायला मदत करत असते, कारण नुकतंच ऑपरेशन झालेलं आहे आणि नुसतं बसून चालणार नाही. म्हणूनच त्या नर्सने थोडंफार का होईना तिची हालचाल तिला करायला सांगितलेली असते. ती इकडे तिकडे आता फिरत असते आणि त्याच वेळेला ती म्हणते की इथून माझ्या नवऱ्याचा वॉर्ड जवळ आहे ना, मग मला माझ्या नवऱ्याला बघायला जायचं आहे, चला मी जाते. पण आता तिला नर्स थांबवत असते आणि म्हणत असते की तुम्ही आता नाही जाऊ शकत, जरा थांबा, असं बोलून आता थांबवलं जात असतं. पण तरीसुद्धा ना आता ही केल्या हालचाल ही होत नसते. म्हणूनच आता तिला घेऊन पुन्हा एकदा नर्स जात असते. तर इकडे डॉक्टर राकेशला चेक करण्यासाठी आलेले असतात. जेव्हा राकेशला डॉक्टर चेक करतात ना तेव्हा राकेशला डॉक्टर म्हणतात की आता बरं वाटतंय का मिस्टर राजेश. मग राजेश म्हटल्यानंतर तो इकडे तिकडे पाहत असतो आणि कोण, मी नाही ओळखत, असंही आता तो म्हणत असतो. इकडे अंजलीचा हट्ट असतो, पण अंजलीचा हट्ट ती नर्स पुरवत नाही, कारण अंजलीला ना पुढे आता काही गोष्टी जमत नसतात, ती बरोबर चालू शकत नसते आणि त्यामुळेच ना आता तिच्यासोबत हे सगळं काही घडत असतं. मग आता नर्स शेवटी तिला तिकडनं घेऊन चाललेली असते. तर दुसरीकडे मात्र आता नर्ससमोर ती हट्ट धरते. म्हणून नर्सने तिला सांगितलेलं असतं की तुम्ही आता इथून चला, मी नंतर वॉर्डबॉयला सांगते तुम्हाला व्हीलचेअरने तिकडे घेऊन जायला. मग तर झालं. त्यावेळेला कुठेतरी जाऊन ती ऐकते आणि मग काय नर्स तिला म्हणते की चला आता तुम्हाला तुमच्या रूमपर्यंत मी घेऊन जाते. आणि असं बोलून ती आता तिच्या रूमपर्यंत त्याला घेऊन जात असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं डॉक्टर जेव्हा बोलत असतात की मिस्टर राजेश तुम्हाला बरं वाटतंय का, त्यावर डॉक्टरांना तो म्हणतो की कोण राजेश, मी ओळखत नाही. आणि त्याचनंतर आता त्याचं तू मेमे सुरू होतं. डॉक्टरांना अक्षरशः तो म्हणत असतो की मी राजेशला ओळखत नाही. मग आता राजेशला तो ओळखत नाही आहे म्हटल्यावर इथे आता टेन्शनचं काम झालेलं असतं डॉक्टरांना आता कळून चुकलेलं असतं की
विचार केला होता अगदी तसंच झालेलं आहे. या माणसाचा मेमरी लॉस झालेला आहे असाही विचार ना आता मनामध्ये येऊ लागलेला असतो. मग आता तो उठत असतानाच राजेशला सगळीच जण डॉक्टर आणि नर्स थांबवतात आणि सर प्लीज प्लीज थांबा थांबा, असं करू नका, तुम्हाला अजून पूर्ण बरं वाटलेलं नाही आहे असं बोलून आता त्याला थांबवायचा प्रयत्न केला जात असतो. पण तो कुठे ऐकतोय. त्याला आता त्याचाच राग येत असतो आणि त्यामुळेच तो उठवायचा प्रयत्न करतो. पण तोपर्यंत त्याला इंजेक्शन दिलेलं असतं, त्याला त्याची ग्लॅनी असते, तो लगेचच तिथे बेशुद्ध पडतो. त्यानंतर डॉक्टर नर्सला सांगतात की या पेशंटचं मला काही खरं वाटत नाही आहे. म्हणजे हा पेशंट जो आहे ना तो आतताईपणाने निर्णय घेतोय आणि त्याची मेमरीही लॉस झालेली आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतंय की तिच्या घरच्यांना सांगायला हवं असाही विचार ना आता मनामध्ये येऊ लागलेला असतो. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की नर्स जी आहे ती अंजलीला घेऊन त्या वॉर्डमध्ये आलेली असते आणि त्यानंतर आता अंजली तिथे असलेल्या त्या बेडवर बसते. अंजली जशी त्या बेडवर बसते ना तसं तिला ती नर्स बोलते की आता तुम्ही थोडा ना आराम करा, तुम्ही जेव्हा आराम कराल ना तेव्हाच तुम्हाला बरं वाटेल, इकडे तिकडे कुठेही फिरू नका असं बोलूनच ना अंजलीला शांत केलेलं असतं. अंजली आता शांत आहे हे दिसल्याबरोबर आता अंजलीला उचकवायचं हे तर या वल्लरीला चांगलंच माहिती असतं आणि म्हणूनच ना तिला कधी एकदा अंजलीला सांगते असं झालेलं होतं की अर्णव आणि ईश्वरी इथे आले होते ते, आणि म्हणूनच ना ती आता अंजलीला म्हणत असते की कधी कधी लोकांचं कसं असतं ना कितीही काही सांगितलं तरी बिनलाजेसारखेच वागतात. मग आता अंजली म्हणत असते की नेमकं काय झालं आहे तू सांगशील का, त्याशिवाय मला कसं समजणार आहे. आणि त्याच वेळेला ती आता म्हणत असते की बघ तू अर्णव आणि ईश्वरीला सांगितलं होतंस की आपल्या बाळाजवळ यायचं नाही बरोबर, मग आता बाळाजवळ यायचं नाही हे म्हटलेलं असताना सुद्धा त्यांना काही गरज होती का बाळाला भेटायला यायची. मग आता असं म्हटल्यावर कधी आले होते ते भेटायला हे आता बोलण्यासाठी अंजली लगेच उठून बसलेली असते. मग आता वल्लरी तिला भडकवायचं काम करत म्हणत असते की ते दोघंही जण इथे येऊन गेले पण आपल्याला असं वाटलं की डॉक्टर आणि नर्स आले होते, पण डॉक्टर आणि नर्सचं वेषांतर करून दोघंही जण बाळाला बघून गेले. तू त्यांना स्पष्ट सांगितलेलं होतंस की बाळाच्या समोरही असायला नको त्यांनी, पण त्यांनी ऐकलं का, बघितलंस का त्यांनी कसा गेम केला ते, आणि त्यांच्याकडनं ही अपेक्षा होती का तुला. मला असं वाटलं होतं निदान हे दोघं तरी समजून घेतील, पण नाही, या दोघांनीही काही समजून घेतलं नाही. मग आता अंजलीला कळलेलं असतं की तिच्या बाळाला हळूच बघायला अर्णव आणि ईश्वरी आले होते आणि ती गोष्ट तिला कळलेली नसते. दुसरीकडे आता मामा वैतागलेला असतो आणि तो बाहेर जाऊन बसलेला असतो. आता आजी त्याला समजवायचा प्रयत्न करत असतात. आजी म्हणत असतात की काय झालं आहे, इतका वाईट वाटून घेऊ नकोस, तुला माहिती आहे ना अंजलीचं सध्याचं वागणं, ती अशीच वागते, त्यात काही नवीन नाही आहे आणि आपणच जर त्या वागण्याचा विचार करत राहिलो तर कसं व्हायचं. मग आता मामा थोडा नाराज असतो पण मामाचा मूड रिफ्रेश करण्याचं कामच ना आता इथे सुरू असतं. म्हणजेच मामाला आता सांगण्यात येतं की नको इतका विचार करू. अर्णव आणि ईश्वरीसुद्धा आता मामाला सांगत असतात की बघ मामा, आता तूच जर असा तोंड पाडून राहिलास तर कसं वाटेल आम्हाला, आम्हाला आवडणार नाही रे बिलकुल. म्हणजे मला असं वाटतं की नेहमी हसत मुख राहणारा आमचा मामा हा आता असा तोंड पाडून राहतोय ना त्याच गोष्टी सहन होत नाही. जरा हसून खेळून राहत जा आणि तू काय एवढा अंजलीताईंच्या बोलण्याचा विचार करतो, तुला तर चांगलंच माहिती आहे ना की अंजलीताई कशी आहे ते, तिला काही फरक पडत नाही, मग आपण तरी का असा विचार करून एवढा चिडचिड रागराग करून घ्यायचा. मामा तू शांत हो बरं, नेहमीच्या मूडमध्ये ये बरं तू, असंही आता अर्णव आणि ईश्वरी आता मामाला फोर्स करून सांगत असतात. तेव्हा कुठे जाऊन मामाही आता म्हणत असतो की मलाही असं तोंड पाडून बसायला आवडत नाही, बरं झालं तुम्ही लोक आलात माझ्याशी बोललात ना, मला तेव्हा बरं वाटलं. आणि त्यानंतर आता मामा नॉर्मल झालेले असतात. मामा म्हणत असतात की मी पण आहे ठीक, तुम्ही काळजी करू नका माझी, मला आता बरं वाटते. आणि तिथे आता आकाशही आलेला असतो आणि आकाश बाहेर आल्यानंतर अर्णव आणि ईश्वरीला बोलतो की तुम्हाला ताईने बोलवलं आहे. अर्णव आणि ईश्वरी आता विचार करतात की ताईने का बोलवलं असेल असा विचार ना मनामध्ये येऊ लागलेला असतो. आणि त्याच वेळेला आता आकाश जो आहे तो तिथेच उभा असतो. त्याला फोन आलेला असतो पुन्हा एकदा नम्रताचा. नम्रताला म्हणत असतो की हो मी येतोय, मला माहिती आहे, आणि त्याची तेव्हासुद्धा चिडचिड होत असते हे मामाला दिसत असतं. आणि मामाही विचार करत असतो की ह्याला झालंय काय, एवढी का हा चिडचिड करतोय. दुसरीकडे आता पाहायला मिळतं अर्णव आणि ईश्वरी वॉर्डमध्ये गेलेले असतात आणि तिथे गेल्यानंतर ते आता
आता अंजलीला बोलत असतात की कशाला बोलवलं आहे ताई. मग आता त्या दोघांनाही ती म्हणते की तिथे हलायचं नाही, तिथेच उभं राहायचं आणि माझ्याशी बोलायचं. मग आता अर्णव आणि ईश्वरी विचारतात की काय झालं आहे नेमकं. मग आता तुम्ही दोघंही जण माझ्या बाळाला भेटायला आला होतात, आता नाही तर म्हणूच नका. तुम्ही दोघांनी डॉक्टरांचं वेषांतर केलं होतं आणि तुम्ही इथपर्यंत आला होतात ही गोष्ट मला कळलेली आहे. मग तुम्हाला एवढं सांगूनसुद्धा सांगितलं होतं की माझ्या बाळापासून लांब राहायचं, तरीसुद्धा माझ्या बाळाच्या जवळपास फिरायचा प्रयत्न तुम्ही केलाच ना. तुम्ही समजून घ्यायचं ठरवलंच नाही आहे का, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा कुठे जाऊन आता इकडे जी अंजली आहे तिची चिडचिड होत असते. मग अर्णव तिला शांत करायचा प्रयत्न करत असतो. अर्णव म्हणत असतो की हो आम्ही आलो होतो आणि असं बोलूनच ना तो आता इकडे तिकडे पाहू लागतो. त्यानंतर तो आता सांगत असतो की ताई तू मला सांगितलंस की लांब राहायचं, पण मला ना माझं मन काही ऐकत नव्हतं या सगळ्यापासून लांब ठेवायला, आणि म्हणूनच ना मी विचार केला की नको आपण आपल्या बाळाला भेटायला हवं. तुला तर चांगलंच माहिती आहे की मी कधीपासून आसुसलेलो होतो बाळाला भेटण्यासाठी. तुला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि तरीसुद्धा तुम्हाला बाळाला माझ्यापासून लांब करत होतीस, असंही आता अर्णव बोलत असतो. पण अंजली आता तारतम्य सोडून वागत असते. या सगळ्या गोष्टीचंच ना आता अर्णवला राग येत असतो आणि अर्णव आता म्हणत असतो की अंजली मला कळतंय ताई, पण तू माझ्यासोबत आजकाल अशी का वागायला लागलेली आहेस. म्हणजे मला सांग, आपलं जे नातं होतं ते खूपच वेगळं होतं आणि आज त्या नात्यात इतका परकेपणा का. मला मुळात सांग, आपण दोघं भाऊ बहीण आहोत, मग मला वाटणार नाही का की माझ्या भाचीला मी बघावं. त्यामध्ये सुद्धा तू असं कसं म्हणू शकतेस की तू माझ्या मुलीपासून लांब राहायचं. मला सांग, तू माझी तीच बहीण आहेस ना, जे लहानपणापासून आपण दोघंही जण एकत्र राहिलो, एकत्र वाढलो. मग आता तुझ्यामध्ये इतके बदल कसे काय झाले, असंही आता हा अंजलीला बोलत असतो. अंजली आता शांत असते, पण अर्णवने आता ठरवलेलं असतं की आता बिलकुलही शांत राहायचं नाही. या सगळ्यावरचा सूक्ष्मोक्ष काढायचा, व्यवस्थित विल्हेवाट लावायचा, आणि म्हणूनच तो आता म्हणत असतो की ताई मला सांग ना माझं कुठे चुकलं आहे. प्रत्येक गोष्ट आहे ना मी बरोबर करायचा प्रयत्न केलाच आहे, आणि तुला असं वाटत असेल की मला तुझ्या बाळाबद्दल काही वाटत नाही, तर माझ्यासाठी हे बाळ खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुलाही चांगलंच माहिती आहे की बाळ जेव्हा जन्माला यायचं होतं त्याच्या आधी मी आणि त्याचसोबत ईश्वरीने किती स्वप्न बघितली होती बाळाच्या बाबतीतली, आणि आम्ही सतत भांडायचो की मुलगा होणार की मुलगी, आणि आज त्यात ना मुलगी झाली होती. मग आम्ही या सगळ्या गोष्टींपासून लांब कसं राहू. मग आता तुला असं खरंच वाटतं का की मी तुझ्या बाळाच्या जवळ यायला नको, तर मला शपथ घेऊन सांग, मग मी येणारच नाही जवळ तुझ्या बाळाच्या बिलकुलही. मग आता बोल ना, तू माझी बहीण आहेस का नाही, आपल्यात नातं नाही आहे का, आपल्यातलं नातं संपलं आहे का, बोल मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दे, असंही आता तो म्हणत असतो. जेव्हा आता हे सगळं काही तो बोलतो ना, तेव्हा मात्र आता अंजली जी आहे ती म्हणत काहीच नसते, पण आता अर्णवने तिला शपथ दिलेली असते. बोल, आपलं भाऊ बहिणींचं नातं खोटं आहे. आपण जे काही आतापर्यंत करत आलेलो आहोत ते म्हणजेच बंधन भाऊबीज हे सुद्धा खोटं आहे, यालाही काही अर्थ नाही आहे, असं तुला वाटत आहे का, असंही आता म्हटलं जातं. पण त्याच वेळेला आता इकडे जी अंजली आहे ना ती खूपच जास्त चिडलेली असते, आणि अंजली आता म्हणत असते की बस झालं, पुरे झालं, तू हे सगळं काय बोलतोयस. आणि त्यानंतर आता जी काही कानाखाली वाजवलेली असते ना अर्णवच्या अंजलीने, त्यावरून अर्णवला हे तर समजलेलं असतं की ताईने निदान शपथ तर घेतली नाही, म्हणजे ताईला मी बाळाच्या जवळ असल्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे हाही विचार आता समजलेला असतो. आणि त्याच वेळेला आता जेव्हा या गोष्टी समजतात ना, तेव्हा मात्र आता अर्णव तिच्याकडे पाहत राहतो, आणि तेवढ्यातच बाळ रडू लागतं. बाळ जसं रडू लागतं ना, तसं आता अर्णव आणि ईश्वरी लगेचच म्हणत असतात की बघितलंस का, बाळसुद्धा रडायला लागलेलं आहे. मग आता अंजलीही म्हणत असते की मला दिसते. मग तेवढ्यातच ना ईश्वरी म्हणत असते की आपल्या ह्या भांडणामुळे ना बाळालासुद्धा राग आलेला दिसतोय. बाळाला आता ती शांत करण्याचा प्रयत्न करत असते, आणि बाळाला जेव्हा ती आता शांत करत असते ना,
आता ईश्वरीने गुपचूप जाऊन ना बाळ हातात घेतलेलं असतं आणि बाळ हातात घेऊन ती आता म्हणत असते की काय झालंय आमच्या बाबूला, काय झालंय, असं बोलून आता ईश्वरी बाळाला खेळवत असते. आणि तेवढ्यातच ना इकडे मात्र आता पाहायला मिळतं, आजीही बोलत असते की तुमच्या या भांडणामुळे बाळाची सुद्धा अवस्था बघा काय झालेली आहे ते. आणि असं बोलूनच ना आता ती लोक सावरत असतात. आणि इथे बाळ जे आहे ते मात्र थोडंफार का होईना रडत असतं, पण जसं ते ईश्वरीच्या हातात येतं ना तेव्हा ते रडायचं थांबतं. त्यावर अर्णव म्हणतो की बघितलंस का ताई, आधीपासूनच ना बाळाला माझी आणि मामीची सवय होती, त्यामुळे बाळ ना लगेच बघ रडायचंही थांबलं. कारण त्याला माहिती आहे ना की सगळ्यात जास्त वेळ आपण एकमेकांसोबत घालवलेला आहे. मग आता बाळासोबत ईश्वरी जेव्हा खेळत असते ना तेव्हा अर्णव ईश्वरीकडे एकटक बघत असतो. बाळही खुश असतं. तर आता आजी बोलत असते की त्या बाळाला सुद्धा कळलं आहे की तुमच्यात भांडणं झाली आहेत, म्हणूनच ते रडत होतं की तू मामाला कानाखाली वाजवलीस ना ते सहन नाही झालं. मग इकडे अर्णवही हळूच का होईना बाळाला हात लावतो आणि त्यानंतर बाळाच्या गालाला हात लावल्यानंतर अर्णवचं लक्ष असतं. मग इकडे आता हे सगळं काही अंजलीला सुद्धा आवडत असतं, पण यामध्ये काहीतरी ट्विस्ट तर यायलाच हवा ना. म्हणूनच आता या लगेचच वल्लरीने ईश्वरीच्या हातातलं ते बाळ काढून घेतलेलं असतं आणि ती आता म्हणत असते की सोनूलीला काय होतंय सोनूलीला, बोलून आता ईश्वरीच्या हातात ना ते बाळ काढून घ्यायचा प्रयत्न वल्लरीचा सुरू असतो. वल्लरीची नाटकं ही सगळी काही ईश्वरीला माहिती असतात, पण इथे काही इश्यू नको ना म्हणून ईश्वरी काहीच बोलत नाही, काही रिॲक्टही करत नाही. ती म्हणते की जाऊ दे, उगाच आहे ना तिला हा विषय वाढवायचा नव्हता, बाळाच्या आनंदासाठी ती लोक प्रयत्न करत होते, म्हणूनच आता ती शांत असते. अंजली आता हे सगळं काही बघत असते, तर वल्लरी ही जी मुद्दामूने ना ईश्वरीच्या हातात ना बाळ खेचून घेतल्यानंतर मामाला सुद्धा राग आलेला असतो. मामाला ही गोष्ट आवडलेली नसते. ईश्वरी तर रागातच बघत असते, पण आता ईश्वरी आणि अर्णव जे आहेत ना ते गुपचूपपणे तिकडनं बाहेर जायला निघतात. आणि जेव्हा ते तिकडनं निघून जातात ना तेव्हा मात्र आता लगेचच मामा जे आहेत ते अंजलीला जाऊन समजावतात आणि अंजलीला म्हणत असतात की अंजली, तुला काही कळतंय का, तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस, तुझ्या वागण्यात बोलण्यात फरक आण जरा. आणि त्याचसोबत तुलाही चांगलंच माहिती आहे तुझं आणि माझं मामा भाचीचं नातं कसं आहे, तसंच आता त्या दोघांचंही आहे. त्या दोघांनाही तू कितीही ठरवलंस ना की असं दोघांना एकमेकांपासून वेगळं करायचं तरीसुद्धा तू करू शकत नाहीस, ही गोष्ट लक्षात ठेव, असंही आता मामाने अंजलीला सांगितलेलं असतं. मग काही गोष्टी आता अंजलीलाही पटवून घ्याव्याशा वाटत असतात, कारण काही ऑप्शन नसतो. नम्रताच्या आता क्लाउड किचनमध्ये काही माणसं आलेली असतात जे क्लायंट असतात. तोपर्यंत नम्रता तर सगळ्यांना पाणी देते, कारण ती आकाशच्या भरोश्यावर असते. आकाश फाईल आणि या सगळ्या घेऊन प्रेझेंटेशनला येणार असतो आणि त्याचसाठी तीही वाट बघत असते की कधी एकदा आकाश येतोय त्या गोष्टीची. मग आता आकाश आलेला असेल की नाही असंच तिला वाटत असतं. तोपर्यंत ती म्हणत असते की तोपर्यंत तुम्ही बसा, मी बघते आकाश सर कुठपर्यंत आले आहेत ते, कारण प्रेझेंटेशन तेच तर देणार आहेत. पण अजूनही आकाश तर हॉस्पिटलमध्येच असतो, तो तिकडनं निघालेला सुद्धा नसतो. आणि जेव्हा तो तिकडनं निघत सुद्धा नाही ना तेव्हा मात्र आता खूप जास्त धांदल उडालेली असते. तर इकडे आता अर्णव आणि ईश्वरी बाहेर येतात. अर्णवला आता ईश्वरी शांत करायचा प्रयत्न करत असते आणि तुम्ही इतकं वाईट वाटून घेऊ नका, तुम्हाला तर अंजलीताईंचा स्वभाव माहिती आहे ना. पण आता अर्णव ईश्वरीला म्हणतो की मला अंजलीचा स्वभाव माहिती आहे, पण मुळात आहे ना ताईला कोणी सांगितलं की आपण डॉक्टर आणि नर्स बनून गेलो होतो, तिला तिच्यापर्यंत ही गोष्ट कशी काय पोचली हाही विचार ना आता मनामध्ये येऊ लागलेला असतो अर्णवच्या. त्यावर आता अर्णवला ईश्वरी म्हणते की मलाही कळलं नाही, पण ईश्वरीच्या लक्षात येतं की काल ते झाड पडलं होतं तिथे ठेवलेलं आणि त्यावरून ना त्यांच्या लक्षात एक गोष्ट येते की काहीतरी गडबड आहे. आणि म्हणूनच ईश्वरी म्हणत असते की ज्यांनी कोणीही केलेलं आहे ना त्याला तर मी सोडणार नाही आहे, तुम्ही काळजी करू नका. आणि वल्लरीचा आता बदला घ्यायचा कसा हे बरोबर ईश्वरीला माहिती असतं आणि म्हणूनच ना आता ईश्वरी तसं सगळं काही बोलत असते. ईश्वरी म्हणत असते की बघा मी आता या सगळ्याचा व्यवस्थित विल्हेवाट लावते. मग आता अर्णवलाही थोडं बरं वाटत असतं. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं ईश्वरी अर्णवला साथ देत असते, थोडं का होईना आता ती शांत करण्याचा प्रयत्न करत असते. तर पुढील भागामध्ये दाखवलं गेलेलं आहे की आता जेव्हा
ती लोक जेव्हा राकेशला भेटायला जातात तेव्हा राकेश म्हणत असतो की तुम्ही कोण आहात, मी नाही ओळखत तुम्हाला, असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा राकेशही ओळखू शकलेला नसतो ना ह्या लोकांना, तेव्हा ह्या लोकांना प्रश्न पडतो की हे सगळं काय घडलेलं आहे. अंजलीच्या तर पायाखालची जमीनच सरकलेली असते आणि त्यामुळेच ना तिला आता कळत नसतं की काय करावं ते. पण तिला आता धक्का तर मोठा बसलेलाच असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.